छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटका केली। पेटारे बिटारे काही नव्हते, चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडलेले, त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत असं सांगत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादाला तोंड फोडलं होतं। एका मराठी युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी हे विधान केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचे मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून पडसाद उमटताना दिसले। त्यावर हा राहुल सोलापूरकर कोण आहे? अशी लोकच लाच घेतात, त्यांना लाचे पलीकडे काही समजत नाही, हे लोक बोलत असताना काहीही बोलतात, अशा लोकांच्या जिव्हा हासडायला पाहिजेत, अशा लोकांना जनतेने दिसेल तिथे ठेचायला पाहिजे असं म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केलेला। शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही एक वक्तव्य केलेलं, त्यावरूनही वाद निर्माण झालेला। रामजी सपकाळ नावाच्या एका बहुजन घरात जन्माला आलेला एक भीमराव, ज्याला एक आंबेडकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतलं जातं आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून तो मुलगा मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलंय तसं सब ब्रह्म जानेती इति ब्राह्मणः म्हणजे अभ्यास करून ते मोठे झाले आहेत, तसं त्या अर्थाने वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य सोलापूरकर यांनी केलं। या वक्तव्यानंतरही त्यांच्यावर आता सडकून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे। पण या टीकांच्या पार्श्वभूमीवरती राहुल सोलापूरकर नेमके कोण आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नाहीत। तर मूळचे पुण्यातले असलेले राहुल सोलापूरकर यांची आई शुभा सोलापूरकर नावाजलेल्या लेखिका होत्या। सोलापूरकर साधारण 30-35 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करतायत। 1989 मध्ये आलेल्या थरथराट चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली। त्यात त्यांनी साकारलेली टकलू हैवान ही भूमिका लोकांच्या विशेष लक्षात राहिली। धुमाकूळ चित्रपटातली लाल गेंड्याची भूमिका ही त्यांची गाजली। या खलनायकी भूमिकांबरोबरच त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू या मालिकेत राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारलेली, त्यांची ही भूमिका बरीच गाजली। त्यामुळे बालगंधर्व या चित्रपटातही त्यांना पुन्हा एकदा शाहू महाराजांची भूमिका करण्याची संधी मिळाली। झी मराठीवरच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतही त्यांनी छोटीशी भूमिका केली होती। याशिवाय चित्रपट आणि जाहिराती यांकरता आवाज देणं, तसंच निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करणं, संवादक म्हणून काम करणं असंही ते करतात। तसंच त्यांनी या व्यतिरिक्त मृगनयनी, नंदादीप, नुपूर, बाजीराव मस्तानी अशा बऱ्याच मालिकांसाठी काम केलंय। त्यांची 22 व्यावसायिक नाटकं, 87 मराठी चित्रपट, त्यातले 20हून अधिक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबरचे 5 हिंदी चित्रपट आणि 31 दूरदर्शन मालिका असं सोलापूरकरांच्या नावावर आहे। काही संस्थांच्या मार्फत त्यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असतो असंही सांगितलं जातं। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती आधीही टीका होत होतात, आताही होत आहेत। या टीका थांबायचं नाव घेत नाहीये। राहुल सोलापूरकर यांच्या विधानाचा जाहीर निषेध आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा केवळ निषेध करून भागणार नाही, अशांना नीट रट्टे दिले पाहिजेत। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जेल भोगले तर काही हरकत नाही, अशा लोकांचा माज आणि मस्ती उतरवायला हवी। ही अशी माणसं पटकन काही बोलून जातात। छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी जीव की प्राण आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले, त्यांना हाणायचं, सोडायचं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठं नाही, या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भातल्या वक्तव्यावरून टीका केली होती। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे। ते असं म्हणालेत की कोणी मारलं नाही तर मी तुला झोडणार, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत। राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।